सरकार लोकमत घ्या मध्ये चालू करे सुरुवात जी केली आपल्या दिंडी सोहळ्याला ते पहिल्या 10 मध्ये पहिल्या जे 5 मध्ये आहेत बरं का बाबू जरा व्यवस्थित हे कर तर त्या व्यक्ती आपल्याकडं म्हणजे वेळात वेळ काढून म्हणजे आज तुम्हाला माहित पाहिजे आज एकादश आहे त्या एकादशीचं वेळात वेळ काढून बाबू तुला खरं सांगायचं म्हणजे आपल्यात हजर झालेले आहे आणि दिंडी तर्फे आणि आपल्या चॅनलच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो मी आणि त्यांनी आपले 5 मिनिटं त्यांनी आपले विचार थोडक्यात मांडावेत असे मी त्यांना आमच्या चॅनलच्या वतीनं दिंडी सोहळ्याच्या वतीनं आपल्या वारकऱ्यांच्या वतीनं आणि आपल्या सगळ्या त्यांना विनंती करतो. रामकृष्ण. हा आपला जो हा दिंडी सोहळा चालू झालेला आहे त्या सोहळ्याला जी प्रतिसाद आम्ही जरी सुरुवातीचे काही सहकार्य केलं त्याला पण उदंड असा प्रतिसाद तुम्ही सर्व वारकऱ्यांनी दिला. त्यामुळं खरोखर एक चांगल्या पद्धतीचा एक उत्साह संचार निर्माण झालेला आहे आणि तो असाच निर्माण व्हावा सर्वांनी मिळून या ठिकाणी इथून पुढचं वाटचाल करावी अशा एक आपली सदिच्छा व्यक्त करतो आणि आपली चर्चा थोडं अशीच चालू राहावी अशी आपल्याला विनंती करतो. आता गेली हे आपले वारकरी त्यांची मनापासून म्हणजे जे दिंडीचे जे व्यवहार आहेत ते 1 रुपयाचं म्हणजे साधे म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे 8 आणे सुद्धा जिथं फेरफार होत नाही ते दिंडीचे म्हणजे ज्यांच्या अध्यक्षतेखाली व्यवहार पाहिले जातात ते आपले म्हणजे ह्यांनी सर्व्हिस असताना 10 दिवस दिंडीसाठी त्यांनी खर्च केलेत. थांबा तुम्ही सांगा. हॅलो भास्कर माने बरं का ज्यांनी तुम्हाला माहीत पाहिजे एवढं वाहन असू दे वाहन तुम्हाला माहीत पाहिजे म्हणजे आता तुम्हाला माहीत पाहिजे जे शेतीच्या कामाच्या संदर्भात जे शेतीला जे ट्रॅक्टर लागतो तिकडे टमाट्याचे 1000 रुपये कॅरेट असताना ही माऊली 11 वर्ष अखंड तुम्हाला माहीत पाहिजे आपलं वाहन पैसे घेता का तुम्ही हा म्हणजे मोफत सेवा देते आणि त्यांच्या ड्रायव्हर सुद्धा पैसे घेत नाही का घेता त्या तुम्हाला काय म्हणायचं त्याच्याबद्दल तुमच्या अडचणी सांगा. अडचणी सांगा तुमच्या काय अडचणी काय शब्द दिंडी सोहळ्यातनंच आणि दिंडी सोहळ्याचं जे चालक आहेत ते सुद्धा वाहनांची व्यवस्था करतात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. आमचं अहो सांगा की तुम्ही कधी कधी काय बर चालतंय त्यांचे म्हणजे आपल्या वाहन चालकाचा काय प्रॉब्लेम नाही आपलं काय विषय नाही तर आपले दिंडीचे म्हणजे आधारस्तंभ म्हणजे ज्यांना तुम्हाला माहीत पाहिजे आपल्या हे काय म्हणतात म्हणजे आपल्या दिंडीचे जे 4 खांब आहेत त्या खांबातला 1 खांब आपल्यापाशी आलाय तर त्यांना मी आमच्या चॅनलतर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही वेळात वेळ काढून जरी पंढरपूरच्या जरी खाली दर्शनाला जरी गेला तरी तुम्हाला माहीत पाहिजे इतका वेळात वेळ काढून तुम्ही आला त्याच्याबद्दल आमच्या चॅनलतर्फे आपल्या भाविकातर्फे तुम्हाला शतशः धन्यवाद आणि वारी कशी असावी आणि टाळ्या घ्या असावी त्या संदर्भात तुम्ही 1-2 शब्द आपल्या अमोघ वाघिणीनं तुम्ही विशद करावेत. रामकृष्ण हरी. तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून आमच्या इकडे आला प्रत्येक दिंड्या सगळ्या माऊली दिंडी तुकाराम महाराज दिंडी सोडून आला राजेंद्र महाराज दिंडीची मुलाखत करण्यासाठी आला तर आम्ही तुमचं धन्यवाद करतो ना अभिनंदन करतो ना आम्ही आभार आहे आम्ही आभार आहे तुमचं बरं का माऊली आम्ही 11 वर्ष चालत येतो गोशातून पंढरपुरात चालत येतो ऊन पाऊस वारा सगळं आम्ही सण करत येतो खास माऊलीसाठी येतो आम्ही बरोबर आहे की विषय नाही आपण माऊलीसाठी पाहिजे ते करून देवासाठी तुम्हाला सांगायला म्हणजे घरची माऊली भांडण करून येतो माहिती आहे तुम्हाला फारच गहन प्रश्न लय अवघड आहे 2 लहान मुले आहेत माझी घरी
माऊली भानावया तुम्ही रडू नका. एवढा नाही, नाही, एवढा 11 दिवस बरं का, ही माऊली 11 दिवस कुणाला तुम्हाला माहित पाहिजे, एक शब्द न बोलता तुम्हाला माहित पाहिजे ही माऊली इतका त्रास करून मोठ्या 8 तासाने इथे तुम्ही शांत राहा. मी मुंबईला येतो माऊली माहिती आहे का तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे देवासाठी माऊलीसाठी येतो कपूर थांबत नाही माऊली घरी बरं का इकडं माऊली जे मध्ये मी गावतो 2 माऊली मी गावतो म्हणजे किती मला 8 तास मी करतो. माऊली तुम्ही समजा तुम्ही समजा माझी भाषा जी आहे म्हणजे आणि बघा. चोपदार आहे असे पण नाही मी चोपदार करतो का तुम्हाला. चोपदार कशाला म्हणतात म्हणजे बघा चोपदार आहे चोपदार आला हो चोपदार आला माझे चोपदाराचे राहणे आता आकाश स्वर्ग बरं का? पाहणे माझा ऐका. तुम्ही थांबा. आता चोपदार एवढे भावना विवेक झालेत मग घरनं फोन आला तर घेत नाहीत तर तुमच्याकडे मी परत येतो. तुम्ही डोळे पुसा. आता आपल्याकडे आपल्या वारीतले पुन्हा आपले ज्यांचे आपले म्हणजे वारीचे जे वेगळ्या दृष्टिकोनातून ज्यांच्याकडे बघते ते आदर्श पुढे ठेवतात ते आपले माजी सैनिक श्री फौजी नागेश संभाजीराव माने हा संभाजीराव माने तर ते आपल्यात वेळात वेळ काढून त्यांचा सगळा बाजार ठेवून शिकला आलेत. त्याच्याबद्दल वारीविषयी त्याने आणि माळाविषयी जरा 2 शब्द सांगा. नाव सांगा आपलं. रामकृष्ण हरी. काय वारी? तुम्ही अजिबात का बसू नका. पोत्रेशन खाली यायचं नाही. तुम्हाला काय सांगायचं सांगा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माळेविषयी तर तुम्ही कुठल्या चॅनल संपर्क मी ये बी आता कसं आहे संपादक जर माळ मुख्य संपादक चॅनल आणि कॅमेरामॅन बी सांगा कोण आहे ती. हा त्याचा काय विषय नाही. मी शंकर जाधव आहे आणि मुख्य संपादक आहे. त्याच्यामुळं हा माय लोकमतचा विषय संपला आहे. तो आता काय चॅनलचा म्हणजे ते आमचं ते विषय मिटला आहे. कॅमेरामॅनचं बी नाव घ्या का तरी. शंकर जाधव मुख्य संपादक चॅनल एबीपी माझं. ते उद्या माळ घालत आहेत आज आणि आत्ताच प्रकट झालेलं आहे की आज शंकर जाधव माळ घालणार आहे त्या पद्धतीने तुमचं नियोजन करा. नाही हा माळाचा विषय वैयक्तिक आला बरं का. माळाचा विषय नाही. तुम्ही थांबा. तुमच्याकडे मी येतो. तुम्ही थांबा. हा माळाचा विषय जो आहे ना तो वैयक्तिक स्वरूपाचा विषय आहे आणि माळातला कसं आहे माहिती आहे का त्या तत्वात त्या नीतिमत्तेत बसतो तो खळा माळकरी. बरं थांबा 2 मिनिटं. आता आपल्या तुम्ही थांबा. तुमच्याकडे तुम्ही आता आपल्या वारीत अखंडपणे 11 वर्षे ज्यांनी सेवा दिली ते आपले फडतरवाडीचे श्री बापू आहेत ना ते तुम्हाला माहित पाहिजे त्यांचा इतका सहभाग असतो वारीत आणि कुठल्या थांबाव तुम्ही वारकरीची कुठली जरी अडचण आली तरी बापू मागं असतात. त्याचं कारण त्यांना विचारू मागं का असतात रथाच्या मागं असतात ते त्यांना मागल्या माणसं नाही हे बघ. रथाच्या मागे चालण्याचा आनंद. त्यांना विचारू आपण की रथाच्या माग आणि रथाच्या पुढं आणि टाळ न घेता विना न घेता पताका न घेता जो आनंद असतो त्या आनंदात त्यांनी कशी सहभागी होतात त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. बापू सांगा ते पण भावना झाले म्हणजे ज्या वेळेला थांबा तुम्ही तुम्हाला सांगा काय म्हणते. मी दिंडीला चोपदार आहे. बर तुमच्याकडे तुम्ही तर असं तुम्हाला माहित पाहिजे अखंड म्हणजे 11 वर्षे एकही दिवस हे पुढे चालले नाहीत मागं का चालतात आणि पताका न घेता टाळ न घेता विना न घेता मागं राहण्यात काय आनंद आहे. गेली 11 वर्षे अखंड त्याचं जरा थोडं विशद करावं सेवा द्यावी त्यांनी. नाव सांगा. असं नका नाव सांगा. का हे व्यक्ती भावनावेश होती कारण आज कसा आहे शेवटचा दिवस आहे दिंडीचा शेवटचा दिवस. अहो थांबा. बोला तुमचं नाव सांगा. हो हॅलो हा नाव सांगा तुम्ही.
मी कृष्णा जगदाळे बुध आहे माझं गाव जयराम की आता ह्यांनी प्रश्न विचारला त्यांना काय झालं हसण्याच्या योगात किंवा त्यांना आनंद एवढा झाला की त्यांना ही शब्दही बाहेर फुटत नाही. कोणाचे त्यांना तुम्ही प्रश्न नाही त्यांच्याकडे मी जातो तुम्ही नाही तुमच्याकडे मी येतो थांबा जरा तेवढं थांबा तुमचं मनोगत मी मोठा आहे. हॅलो नाव सांगा हॅलो 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 अहो नाव सांगा संपूर्ण आपल्या चॅनल म्हणजे महाराष्ट्र बघणार आहे चालते ती महाराष्ट्रवर चॅनल आमचा असतो हे आमचा लोकल चॅनल ते नवीन बाईक आले त्यांच्या ते बघूया त्यांचं आता हे सुद्धा भावनावेश कारण आज वारीचा शेवटचा दिवस आहे आणि बार्शीला आणि तुम्हाला माहित पाहिजे यांची मुलाखत घेणं रास्तच आहे कारण अखंड 11 वर्ष चेष्ट नाही काय आनंदाची व्यक्त करा बघा भावना इतका आनंद झालाय की आनंदाच्या भरात ती व्यक्त सुद्धा करू शकत नाही आपल्या भावना म्हणजे कारण माऊली आज शेवटचा दिवस त्याच्यामुळे ते सुद्धा भावना बघा आता तुम्ही रडू नका मला रडा येईल शिंदे बजरंग फडतरे माझं नाव आहे. गाव कुठलं गाव सांगा फडतरवाडी अख्खा महाराष्ट्र फडतरवाडी. आता मला जी तुम्ही प्रश्न विचारला मागं राहून काय आहे मोहर राहून काय आहे तर तुम्ही मागं राहून 1 वर्ष बघा त्यात काय फायदा आहे ते. नाही तुम्ही सांगा ना फायदा काय झाला तुम्हाला मला मिळाला फायदा होतो, तिकडे मी नाही बघून. सांगणार 11 वर्ष मला जे फायदा होतो मी कसं सांगणार तुम्हाला? ज्ञान आहे ती. सांगा ना. ज्ञान आहे ती हा. कुणी कुणाला सांगू शकत नाही कुणी कुणाला सांगू शकत नाही ज्ञान आहे ती. आता गुरुजीने जे आपल्या माळाचा मुद्दा काढला माळ घालायची तर मी महाराजांनी एक विचार तू माळ घालायची का कारण काय त्याचं बरं हा महाराज त्यांच्याकडे मी जाणार तुम्ही थांबा. तुमचं मनोगत सांगा मग माळ घालायची का हेच कारण माझं आहे, दुसरं काय नाही. नाही हॅलो तुम्ही थांबा तुमच्याकडे पाठीमाग राहण्याचं मागे चुकली म्हातारी माणसं ही चुकली आम्ही सेवा करते मागणं आणते तुम्हाला त्रास नको काय म्हणजे मी त्यांचा प्रश्न सोडवणार ना यांचा काय प्रॉब्लेम आहे मला मी म्हणतो यांना उघड सांगावं ना काय मागाय मी 100 वेळा बापू पुढे व्हा मागे मागे थांबतात आणि टाळ न घेता विना न वाजवता मागे चुकलेल्यांची आणायची सेवा करतो गेले अखंड 11 वर्ष गेले अखंड 11 वर्ष दिंडी आपण जेवणाचा प्रोग्राम असतो ना थांबा मावळे बोलू नका आता तुम्ही बोलू नका हे भेटलेलं आहे ऐकून घ्या आणि दिंडी तिथं जेवण असेल ना पहिले तिथं रथाच्या मागणं पुढं जाणार पहिले जेवणार त्यांचा गुणधर्म आहे ना हे अवगुणी त्यांनी कुठल्या वर्षी पावली मी काय म्हणतो पुढल्या वर्षी आपले रौप्य महोत्सव 12 वर्ष आपलं तप होणार एक तप होणार आहे तुमच्याकडे माझी इच्छा आहे पुढल्या वर्षी बाकीचे भाविक राहतात मागे काय राहता मागं राहण्याचा हेतू एकच की सगळी म्हातारी माणसं मागं असतात त्यांना समजून आणायचं कुणी बस म्हणून तर आम्ही तुमच्याकडे येतोय त्यासाठी आपलं हे माणूस आणि म्हातारी माणसं काय चुकले राहिले मागे पुढे आपल्याला काय राहिलं नाही कोणाला चालता येत नाही तुम्ही हे बोलताना बरोबर बोलला पण त्यातला एक मुद्दा असा आहे बरं का महाराज जे टाळ मृदंग आणि आवाजाचा एकदम जो म्हणजे म्हणतात ना एकदम सूर जे येतो त्या लहरी जे येतात ते 1 नंबर येतात एक नंबर पाठीमाग त्याचा मी स्वतः अनुभव घेतलाय आमची ज्या वेळेला माऊलींच्या ज्या वेळेला दिंडीच्या ज्या वेळेला मुलाखत होती ना त्यावेळी स्वतः अनुभव घेतलाय मला पुढे जाता येत नव्हतं मागलं सोडलंच वेगळं असतं अहो रथाच्या तुम्ही आम्ही चोपदार आहे हो. बाकीचे चोपदार असता म्हणून तुम्ही काय बाकीचे भाविक आहेत हो. माऊली दिंडीचे मालक झाला अहो, असू द्या की तुमचा मुद्दा बघ तुमच्याकडे येतो मी आता दुसरे चालणारे माग चालणारे उठाव तुम्ही बरं ते झोपून राहतील पण तुम्ही 2 शब्द आपले सांगा बरं का अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि तुम्ही नाराज व्हायचं कारण नाही काय नाराजी वगैरे काय दिसत नाही काय आहे? म्हणजे मागं राहण्यात तुम्हाला काय काय मागे म्हातारी माणसं ही चुकलेली असते ती
काय कोणाचं विसरू नाही क्या नाही इकडे तिकडे लिहिलेली बकऱ्या का आपली हाणून मिशिनी आणतोय बरोबर. आणि महत्वाचा मुद्दा असा की सगळी पुढे गेलं आणि मागं काय अडचण आली तर एखादं म्हातारा वगैरे असलं तर तुम्हाला माहित पाहिजे. बस 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 तुमचा मुद्दा बरोबर आहे. आणि तुम्ही भावना विसरू घेऊ नका. हा शेवटच्या दिवशी भावनिक तुम्हाला माहित पाहिजे भावना विष होते ते. आता पुन्हा पुढच्या वर्षी आणि अखंड म्हणजे यांनी तुम्हाला माहित पाहिजे 2 मुलं असून मुलं किती हो तुम्हाला सांगा की बापू 2 आहे 2 हा, म्हणजे एवढं तुम्हाला माहिती आहे, सोडून हे माणूस 11 वर्ष जास्त नाही पंढरपूरला येतोय. मला खरं म्हणजे माऊली सांगायचं म्हणजे लय अवघड आहे. तर आता नागेश थोडी अर्धी मुलाखत राहिली त्यांना हॅलो हॅलो म्हणजे त्यांना आता जाहिरात बबनराव घ्या, पाटकर कॅमेरामॅनचं शेजारी. नाव घ्या. त्यांचं जरा मीटिंग आहे. शूटिंग करून आमचं एकदा बी नाव नाही आहे का बाबराव राहिले बाबराव म्हणा तर तुम्हाला माहित पाहिजे व्यवहार एक नंबर म्हणजे त्यांची मी ऐकून आहे बरं का. दिंडीचे राजेंद्र महाराज दिंडीचे जे व्यवहार आहेत किंवा अंतर्गत काय ज्या बाबी आहेत ते माणूस सॉल्व करतो. तर दिंडीबाबत हे आपले एक 2 शब्द 2 मिनिटात 2 सेकंदात लगेच संपवतील. दिंड्याचा व्यवहार आपला सगळ्यांचा व्यवहार आहे आणि तो व्यवहार चालतच राहील. खाकरायचं बाटलीतनंच पाणी उलट पेटला होता तो अर्धवट राहिलाय ते अहो, माळाचं महत्व आणि माळ काय घालायची तो मुद्द्यामध्ये पेटला तो राहिलेला अर्धवट. तर त्याबद्दल दादा दादा महाराज सांगते इकडे स्पीकरवाल्यांची ए माईकशी मस्ती नाही माईकशी मस्ती नाही. आमचा माईक थांबा की जरा. संपादकाने सगळ्यांना वेळ भरपूर द्यावा. त्यांचा मुद्दा नीट ऐकून घ्यावा. तुम्ही माळाचा मुद्दा आला की तेवढं बाजूला होता. त्यामुळं यांनी तो मुद्दा व्यवस्थित समजून घ्यावा. माळाचा मुद्दा बापूने सुद्धा काढला की बापू म्हणले माळ का घालायची. तर आपण नर मानवी जन्माला आलोय तर 100% आपला आहार सात्विक असावा. त्या निमित्तानं 100% आपलं जे जीवन आहे त्यामध्ये कुणालाही आपलं समोरच्या व्यक्तीला आपल्या दुखू नये त्यातून आपला सात्विक आहार असेल तर 100% त्यातून आपल्याला गळ्यात माळ असली म्हणजे समोरच्या माणसावर माळ फरक असणं, पडतो. तुळशीची माळ असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं आहे आणि त्याबद्दल तुम्ही सुद्धा विचार करावा. या सर्वांचं जे म्हणणं आहे सर्वांचा जो मुद्दा आहे ते तुमच्या बाबतीत आहे तर त्याच्याबद्दल पण तुम्ही स्वतः आधी 2 मिनिटं बोला. तुम्ही त्या मुद्द्याला वेगळा मुद्दा करू नका. तर चर्चा जोरदार ऐका कसं आहे माहिती आहे का मला चॅनल संदर्भात बाहेरचं गावी जावं विषय वेगळीकडे नेऊ लागतं. नका. ट्रम्पला जावं लागतं. ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षांची मुलाखत घ्यावी लागते. ते म्हणणार ही शुद्धार शाखार भारतात ठेवा. तिथं आम्हाला काय करायचं म्हणजे आम्हाला नुसत्या लिंबू पाण्यावर राहावं लागतं. त्या संदर्भात आम्ही आमचे जे स्टाफ आहे आमचा ते आपले विचार करू त्या संदर्भात माझ्या संदर्भात. आम्ही असं करा आमच्या गावात ज्योतिबा जेवणात घेऊन येतो त्यांना जेवण आम्ही देतो. हा आता हे तर माळकरी तुम्ही काय म्हणला सात्विक आहार आणि आणखी काय सात्विक विचार आणि माळकऱ्यांनी मला असं म्हणायचं की माळकऱ्यांनी नुसता मांसाहार करणे हा विषय बाजूला ठेवा. त्या माळाची तत्व त्या माळ्यातनं चालणारे विचार संतांचे विचार माऊलीचे विचार तुकाराम महाराजांचे विचार त्यांनी का तुम्हाला माहित पाहिजे त्यांनी का असं केलं. माळ घालायची मांसाहार करायची नाही बाकी सगळं चालतं म्हणजे व्यसन चालते. आता आपल्या दृष्टीनं आपण टाकलेलं एक पहिलं पाऊल असतं संकल्प असतो. आपल्या दिंडीचे आता राजेंद्र महाराज दिंडीचे चोपदार आहेत. त्यांना काय व्यसन आहे? संपादक त्या कुणाला वेळ देत नाही, व्यसनाविषयी कुणाचाच त्या व्यसनाविषयी त्यांचं मनोगत व्यक्त करू. काय माझं मन लय कंट्रोल आहे. तुम्ही ऐकूनच घे ना. तुम्ही ऐकून घेत नाही हो. चॅनल म्हणजे आम्हाला दुसरं काय टीव्हीला बोलवू का. म्हणलं कंट्रोल आहे म्हणजे काय देते ती आपल्या चॅनेलला दम देते ती. देवाच्या दारात आहे तुम्ही समोरच्याला कसं सुधरा वायर बसवाय वायर बसवाय ह्यासाठी मला बोललोय का दिंडीत ए वायर बसवाय सगळ्या दिंड्या सोडून मी तुमच्या थांबा हे माग ठेवा. हॅलो नाव सांगा. वायर जोडा तुम्ही नाव सांगा. पहिली वायर जोडा. वायर जोडा हो वायर जोडा माईकची. सूत्रसंचलन करताय तुम्ही मुलाखत घेताय का देताय नाही. आम्हाला कळू द्या पाहिजे. हा बरोबर आहे. माहितीये का तुम्ही मुलाखत घेताय आम्हाला जे प्रश्न विचारताय समोरच्याला सुधरवताय का बिघडवताय. तुमचं चॅनल बिघडवण्यात आहे का हा सुधारण्यात आहे. महत्वाचा मुद्दा आहे. मुद्दा घेतला पाहिजे. हा बरं का गुरु साहेब नाव सांगा. गाव विजय गुरव गाव भोसे हा
तुम्ही मुलाखत घ्यायला आलाय का द्यायला आलाय ते सांगा पहिला. आणि महत्वाची गोष्ट त्यांना माईक द्या जरा. महाराजांनी तर सांगितलं सांगितलं. आपला आहार हा, शुद्ध आहार असावा बरोबर आहे. किंवा त्यातून विचार जे आपले निघतात त्या पद्धतीने शुद्ध निघतात. यासाठी माळ असणं गरजेचं आहे. आणि महत्वाची गोष्ट आम्ही यांच्याबद्दल एवढा आग्रही का झालो की यांनी माळ घालावी. का झालो एवढा आग्रही तर यांनी 2 वर्ष झालं दिंडी चालू केली. दिंडी चालू दिंडी चालू करण्यापूर्वी हे मांसाहार करत नव्हते माझ्या माहितीनुसार. पण दिंडी चालू केल्यानंतर यांनी मांसाहार करायला सुरुवात केली माझ्या माहितीनुसार. ही गोष्ट आम्हाला खटकली. आम्हाला माणसाने जगावं का मारावं असं करून सोडलं. तुमचं जोडीदार तुम्ही प्रत्येक दिंडीला नेताय आणि दिंडी चालू केल्यापासून हिने जर का मांसाहार करायला सुरुवात केली कशाला त्याची नेता नाही तर तुम्ही तरी जाऊ नका. आम्हाला अशी माणसं म्हणली म्हणून आम्ही ह्या वर्षी दिंडीला आलो नाही. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगायचं असेल की तुम्ही त्यांचा जो मुद्दा आहे ना त्या मुद्द्याशी मी सहमत आहे. पण घरच्यांचा विचार घेतल्याशिवाय काय बाबतीत म्हणजे ऐकून घ्या, थांबाव तुम्ही. काही बाबतीत घरचे सुद्धा विचार फार मोलाचे आहेत, फार महत्वाचे आहेत. त्याच्या संदर्भात आपले फौजी बोलतील. तिकडे 2 कार्यकर्ते राहिले ते राहू द्या. तुम्ही इतरांना विचारात घेताय. सोनेजी राहील मुलाखती शेवट घ्या चांगला निर्णय घ्यायचा असला तर घरच्यांना चांगलं होत असलं त्याला काय नाही. टाळ्या. चांगला निर्णय आहे, चांगला तुम्ही सुधारायचा प्रयत्न करा समोर. दिल्लीतल्या लोकांची किती विचार उंची आहेत. बरं एवढं त्यांनी सांगावं मला की त्यांनी मांसाहार बंद असताना दिंडी चालू केल्यानंतर मांसाहार का चालू केला? काय तुम्हाला काय त्यात काय त्रास काय? तुम्हाला काय काय भेटतं? काय होतं दिंडीत कशासाठी जायचं 480 किलो 480 रुपये किलो आणता तुम्ही 50 अर्धा किलो फेकून देता. याच्यावर फायदा काय तुम्हाला? मी तुम्हाला प्रश्न विचारायला तुमचे विचार मांडायला तुम्ही मला धरलाय. तुम्ही काय बाबतीत? हाटेमध्ये जाऊन भजी खावा ना तुम्ही. काय? हा, ते परवडत. अहो माऊली आता दिंडीचे चोपदार कसे असावेत तर सुनील कुमार सारखे असावेत. आणि सुनील कुमारांनी माळ घातली. माळ घातून त्यांचा आहार सोडून त्यांनी कुठलं सोडलंय मला सांगा. आता त्यांच्या तोंडात तंबाखू आहे. कुमार सांग हे कशाला पाहिजे हो. तुम्ही सांगा ना दिंडी चालक आहात तुम्ही. हॅलो तो तंबाखू आहे का नाही शाकाहार आहे व्यसन आहे ते. अहो मी मुलाखत घ्यायला आलो. काय लोक आहेत राव तुमच्या. मुंबईसाठी आलाय का पंढरपूरला? केलेला आहे. लक्षात तुमच्या देवानं रचना करताना मानवी शरीराची कशासाठी केली त्यांनी शाकाहार घ्यावा. आणि तंबाखू ही शाकाहार आहे. तुम्ही त्याला व्यसन म्हणू शकता पण तुम्ही का खाता असं म्हणणार तुम्ही पहिलं लक्षात. आम्ही काय म्हणतोय तुम्ही मांसाहार नाही केला तर मराल का? वाघाला जर का तुम्ही सांगितलं शाकाहार करा तर जमेल का ते? आम्ही सांगतोय कोणाला शाकाहार करायला? सांगतोय कोणाला शाकाहार करायला? मानवाला सांगतो बरोबर. आम्ही वाघाला सांगायला गेलोय का शाकाहार करा म्हणून? मग कशासाठी तुम्ही गुरु साहेबांचे विचार सोडा तुम्ही. गुरु साहेबांचे विचार एक म्हणजे त्यांनी जो मुद्दा मांडलाय तो रास्तच आहे. तर काय बाबतीत आपलं जे म्हणजे निर्णय घ्यायचा असतो तो विचारपूर्वक घ्यायला लागतो. माळ काय कुणीही घालतं. माळ घालणं वेगळं आणि ती टिकवणं वेगळं. आणि तुम्ही मला सांगा 11 वर्ष आपण वारी करताय हो. तुम्ही किती वर्ष करताय? विचार कधी करायचा असतो माहिती का? जोपर्यंत 18 वर्षाच्या आत आहे तोपर्यंत दुसऱ्याचा विचार घेणं गरजेचं आहे. कारण तोपर्यंत आपण अज्ञान सर्व जगाला ही मान्यता दिली की 18 वर्षाच्या पुढे तो सुज्ञान होतो. त्यानंतर त्याचा तो निर्णय घ्यायला सक्षम आहे. त्यावेळेला त्याला घरी विचारायची काही गरज नाही. आज तुम्ही दिंडीला आला बायकोला विचारून आलाय का? मी कशाला आम्हाला बोलायचं? हॅलो हॅलो बर. गुरु साहेबांनी जे विचार मांडले अति उच्च विचार आहेत. त्या विचाराशी आपले दुसरे वारकरी ते सांगा नाव सांगा. मी राजेशगिरी बोसे गट जावाय
गुरुसाहेबांचे आता जे विचार बोलतात मांडतात माळाबद्दल की तुम्ही ती सगळं मनात घ्यावं. कारण माळ हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आता हा विषय चाललाय सगळा त्या लाईव्ह टीव्हीवर ती माळासाठी चाललाय. फक्त खास शंकर जाधव आणि नागेश फौजी यांनी ही सगळं मनाव घ्यावं. कारण माळ ही सगळ्यात महत्त्वाची आहे. वारीला यायचं असेल तर आम्ही अशी परंपरा काढू की ज्या काळात माळ आहे त्यानंच वारीला यावं. तरच शोभा आहे तरच दिंडीच्या शोभा येणार आहे. लक्षात घ्या. हा विचार जे गिरी साहेबांनी जे व्यक्त केला हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. नाहीतर 12 वारी वर्ष- कोणी करावी? 12 वर्ष होऊन सुद्धा काय ज्यांच्या उपयोग गळ्यात नाही. माळ आहे त्यांनी वारी करावी. असं काय नाही. इतरांनी यावं पण त्याची तत्व आहे तो. आता आपले चोपदार दिंडीचे आता बंडा महाराज कराडकर तुम्हाला माहित पाहिजे केस राहिला त्यांच्या डोक्यावर निर्व्यसनी राहा आणि बघा ह्यांचं तरी पण हे तंबाखू खातात. काय कारण आहे हो तंबाखू खायची? काय माहिती मुद्दा वेगळा घेऊन गेले बरं का. माळाचा मुद्दा बाजूला करतो. ही बाकीची व्यसनं उपद्रव वाढण्यापेक्षा समजा ड्रिंकिंग समजा केलं 90 जरी मागवलं तर 70-80 रुपयाला बसते. त्यापेक्षा अहो, तंबाखू आहे, थांबा. 13 रुपयाला बसते. ऐकून नाही, घ्या. आहे, थांबा माऊली तुम्ही मी सांगतो काय बोला हॅलो हे जे आहे ना म्हणतात तंबाखू का खाता. मी ट्रान्सपोर्ट मध्ये कामाला आहे हो. मी म्हातारी काम करतो. म्हातारी कामगार म्हणून समजा मी तर आपलं म्हणलं दुसरं जे व्यसन करण्यापेक्षा तंबाखू आपलं एक कुठलं तरी व्यसन आपलं मग राहणारच किती बी झालं तरी कंट्रोल मी केले. आता डायरेक्ट माळ घातली मी मग डायरेक्ट मटण बंद केलं ना पुरं. आणि असते असते काय का बरं का माऊली असते तंबाखू सुद्धा मी बंद करू शकतो असं तुम्ही म्हणणार. त्यांनी एक पाऊल टाकलेलं आहे पुढे. एक पायल नाही, तुम्ही दोन कधी पावलं टाकणार असे ते विचारतात. हा. अहो तुम्ही माझ्यावर काय येतं? हा महत्वाचा विषय आहे. मी तुमची मुलाखत घ्यायला आलोय. तुम्ही मला दिंडी आहेत भरपूर आम्ही तुम्हाला माहित तिकडे पाहिजे. जाऊ, थांबा. तिकडे तिकडे जाऊ. हो तिकडे जा तुम्ही. तुम्हाला बरीच राजेंद्र महाराज दिंडी भेटली थांबा तुम्हाला. आता थांबा आपले आमची मापं काढून माहिती. त्याच्या संदर्भात म्हणजे आमची तुम्हाला माप काढायला मी इथं आला का हो मापाचा विषय नाही. माऊली तुम्ही काय आज बोलताय? थांबा एकादश आहे आषाढी एकादश आहे. थांबा हो तुम्ही. हो, थांबा. ए, थांबा काय होते हा विषय भरायला जातो या तर कुठं तत्वाशी या तुम्ही सर्वांनी. कसं होतंय मुद्दा पुरा करा. व्यसनात असेल ते मुद्दा तुम्ही पुरा करा. ग्रुपवर पाठवायचे. कॅमेरा तिकडे केला लगेच तिकडे गेले. बोला बोला तुम्ही बोला हॅलो बोला. दबावात येऊ नका तुम्ही दबावात येऊ नका. नाही मला ती बोधरीशी येते हो. तुमचे विचार तुला माणसं दिसली ना 2-3 दिसली मला त्या अंगावर शहारे येतात. चौकदार दिसले शहर येते चोपदार तर दिसलं तर शहारे डबल शहारे येतात. काय होतंय आंघोळीला गेलो आंघोळीला गेल्यानंतर हे चांगले मावळी सगळं आपल्याला खगोल जे बुडत नाही त्याला बुडा होता चांगले. हॅलो ह्यांनी आरोप केला की आम्हाला गोड बोलून नदीत नेतात आणि बुडवतात. नाही हे योग्य आहे का? हे योग्य आहे का? आम्ही हो आंघोळ चांगली घालतो 5-6 आम्ही दहीहंडी करतो चंद्रभागेमध्ये. गणपती बाप्पा गणपती नामस्मरण करतो. चंद्रभागेत आम्ही कृष्णाच आम्ही हे करतो. यांनी उलटा शब्द काय केला हो. आम्ही वारकरी आहे 11 वर्ष आम्ही चालत येतो. चंद्रभागा म्हणजे ऐकून चंद्रभागा म्हणजे आपली बहीण आहे ध्यानात ठेवा. पुंडलिक म्हणजे आपला भाव आहे आणि विठ्ठल म्हणजे आपला बाप आणि आई. विठ्ठल आहे त्याच्याबद्दल आपलं भाऊजी बोलतो. तर माझ्याकडे माहिती पुन्हा आला आहे तर आपण माळ्याच्या मुद्द्यावर येऊया. अहो त्या मुद्द्यावर मी येणार आहे. मुद्द्यापेक्षा आता कन्क्लुजनवरच येऊया. तर फायनल काय करायचं विजय गुरव सांगतील. माहिती आता त्यांनी ठरवावं. ठरवायचं नाही आता काय कसं आहे आम्ही जबरदस्ती करू शकत नाही त्याच्यावर. हा महत्वाचा विषय. जबरदस्ती हॅलो हा मुद्दा बरोबर आहे. कारण जबरदस्ती लग्न केली सुद्धा टिकत नाहीत. आणि ह्यांचा असा आरोप आहे जगदाळ्यांचा की मला गोड बोलून आत नेतात आणि तुम्हाला माहित पाहिजे पुढं बुडवतात. एखाद्या वेळेस जर दागा फटका झाला जबाबदार कोण? माऊली 2 शब्द इकडे
ती केस माझ्याकडे सॉल्व करा. तुम्ही पहिला मुद्दा मारायचा घ्या. अहो, ते मार- त्या मुद्द्यावर मी येणार आहे. त्या मुद्द्यावर येणार आहे. तो मुद्दा इकडे आणा माझ्याकडे, मी सॉल्व करतो. विचारवंतांनी पहिला मुद्दा ज्याला प्राधान्य ज्या गोष्टीला दिलं पाहिजे त्याच गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. त्या गोष्टी तुमच्यापासून त्यांचा अजून आरोप चार आहे, लोकांना बुडवतात हे. सांगतात. नाही, नाही. आणि चंद्रभागेमध्ये बुडण्यासाठी सगळे नाही हो. व्याकुळ असतात. त्यांना बुडवलं म्हणून काय झालं? हो, पण कसं आहे माहिती आहे का? बुडवलं तर- बुडण्याचा मार्ग आहे. काय झालं हो? त्यात जर आंघोळ घातली अहो, ते जगदाळे येते ना, ते खोटे आरोप घेतात ह्या दिंडीवर आपल्या. ते 4-5 दिंड्या फिरून फिरून आलेले आहेत. माऊली दिंडीत लय मारले, भरपूर मारले. पण आम्हाला दया आणली, आम्ही त्यांना सुधारायचा प्रयत्न करतो. म्हणून आम्ही 4-5 जण त्यांना चंद्रभागेत नेलं, आंघोळ घातली, दया आणली केली. त्यांना सुधारायचा प्रयत्न करतो, पण ते सुधारत नाही. त्याला आमचा दोष आहे का? तर आपल्या दिंडीत अहो, तुमच्याकडे आहे तुम्ही आणि आपल्या मुलाखतीत आपले गावचे कोण आपल्या हे मला पहिल्यांदा दिसतात. हॅलो, पहिल्यांदा सांगा तुम्ही. अर्ध्या तासाची व्हिडिओ झाली. आमच्या अध्यक्षांनी जर माळ घातली, माझे अध्यक्ष, आम्ही पण माळ घालणार. सुदीत या सुदीत या सत्तेवर आहेत, सत्तेवर आहेत. आमच्या माझे अध्यक्षांनी जर माळ घातली तर आम्ही पण माळ घालण्यात काहीच अडचण नाही. सगळ्या गोष्टी बंद करू, सगळ्या गोष्टी बंद वाईट करू, गोष्टी बंद करू असं त्यांचा मुद्दा आहे. चांगल्या गोष्टी बंद करू, वाईट गोष्टी बंद करू. हॅलो हॅलो, तुम्ही पेता का हो? कधीतरी हा बघा पण ते बंद करायसाठी माळ घालायची ना. पण ते बंद करायचा विचार करताय. जर तुम्ही त्याला जर प्राधान्य देत असाल, त्या गोष्टीला प्राधान्य देत ते बंद करायला तयार आहे. एकादशी जर तुम्ही तर ते अहो, ते आता सत्तेवर आहे, तेवढं चालेल. सत्तेवर आहे. सरपंच आहे ते. अहो सरपंच स्वतःला सुद्धा मारतील. सत्तेवर आहेत ते. स्वतःला मारतील नाही विषय काय, हे आत्ताशी आलेले आहेत. हे पायवारी नाही त्यांनी केली. भोसडवाडी त्यांना बघावं लागतो. त्याच्या मागे या कमी नाही. हॅलो हॅलो गाडी असल्यामुळे ती ड्रायव्हरवर नियंत्रण ठेवण्यासाठी आले. त्यांचा आणि त्यांचं वजन आहे, गावात वजन आहे त्यांचं. 3 अपत्य असून सुद्धा अजून पदव आहे माझ्या. म्हणजे काय वजन असणार? आपला रेकॉर्ड मध्ये हा मुद्दा काढा तो. ते चुकीचा आहे बरं का. हा मुद्दा आपण त्याच्यात पण त्या गोष्टी सुधारत आहेत. आता सुधारणार आहेत. तुम्ही जर सुधारत असं ह्यात सुधारणा नाही. त्यांनी फार सुधारणा केला आहे. ह्यात सुधारणा येतात. वारीचा काय हॅलो हॅलो त्यांच्याकडेची हॅलो नाही नाही आपले उपसरपंच राहील तो बोला. हे पहा, आम्ही बोशी गावातून आलोय. ते आम्हाला दिंडी चालकाकडून कळलं की अध्यक्ष माळ घालणार आहेत. ती माळेचा कार्यक्रम मोठा घ्यायचा. 1 किलो पेढे आपल्याकडून आहेत. 1 किलो आपल्याकडून आहेत. 2 किलो पेढे ग्रामपंचायतीतर्फे दिंडीला जाहीर. उदयन महाराजांच्या कुठे पण आपल्याला तसा निरोप आलाय. तुमच्या दिंडी सोहळ्यात जर मंडळी जर सात्विक विचारांचा असेल तर इथून पुढचं फार मोठं सहकार्य होईल. मग त्याला कोणी कसाही काय